नमस्कार. तर 11वी ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आज आपण 2026च्या या प्रक्रियेमधला जो पहिला भाग आहे म्हणजे फॉर्मचा पार्ट 1 तो अगदी सोप्या शब्दांत कसा भरायचा हे समजून घेणार आहोत. 11वी प्रवेशाचा अर्ज अनेकांना तो खूप क्लिष्ट वाटतो नाही का? पण अजिबात काळजी करू नका. आपण या माहिती सत्रामधून संपूर्ण प्रक्रिया एकदम सोपी करून टाकणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या स्टेपपासून. ती म्हणजे ऑफिशियल पोर्टलवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करणं. हे बघा, रजिस्ट्रेशनची प्रोसेस अगदी सोपी आहे. आपल्याला फक्त या 4 मुख्य गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटवर जायचं, तिथे स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं, आपली प्राथमिक माहिती भरायची आणि मग आपल्याला आपला लॉगिन आयडी मिळवायचा आहे. चला एक एक करून बघूया. ही बघा, ही आहे ऑफिशियल वेबसाईट mahafejc.admission.in. हीच वेबसाईट वापरायची आहे. चुकून दुसऱ्या कुठल्या वेबसाईटवर जाऊन नका. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे. वेबसाईट उघडल्यावर तिथेच तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन हे बटन दिसेल. फॉर्ममधला पहिलाच प्रश्न अगदी सोपा आहे. 10वीची शाळा नक्की कुठे होती, महाराष्ट्रात की महाराष्ट्राबाहेर? बस योग्य पर्याय निवडायचा आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तुमचा ॲप्लिकेंट स्टेटस बरोबर निवडणं गरजेचं आहे. म्हणजे काय? तर बघा, फ्रेशर म्हणजे ज्यांनी ह्याच वर्षी म्हणजे 2026मध्ये पहिल्यांदाच 10वीची परीक्षा दिली. रिपीटर म्हणजे जे आधी नापास झाले होते आणि त्यांनी ह्या वर्षी पुन्हा परीक्षा दिली. आणि प्रिव्हियसली पास्ड म्हणजे जे 2026च्या आधीच 10वी पास झाले आहेत. या तक्त्यामुळे फरक एकदम स्पष्ट होतो. आता पुढची पायरी. 10वीसाठी तुमचं परीक्षा मंडळ कोणतं होतं, म्हणजे बोर्ड कोणतं होतं? SSC, CBSE, ICSE जे असेल ते या यादीतून निवडायचं आहे. आणि इथे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या म्हणजे SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली गोष्ट आहे. फक्त तुमचा सीट नंबर आणि आईचं नाव टाका आणि बघा, तुमची बरीचशी माहिती आपोआप भरली जाईल. इतरांना म्हणजे CBSE किंवा दुसऱ्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र ही माहिती स्वतः टाईप करावी लागेल. बरं, आता आपल्याला लॉगिन तयार करायचं आहे. यासाठी काय करायचं? तर तुमचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका. मग एक सोपासा सुरक्षा प्रश्न निवडा आणि त्याचं उत्तर लक्षात ठेवा. एक चांगला स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा, उदाहरणार्थ नावापुढे @123 असं काहीतरी, आणि मग फक्त रजिस्टर बटनावर क्लिक करा. झालं. रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला एक लॉगिन आयडी मिळेल. लक्षात ठेवा, हाच तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे. हा खूप महत्त्वाचा आहे. तो कुठेतरी लिहून ठेवा, जपून ठेवा. आता याच आयडीनं आपल्याला पुढे लॉगिन करायचंय. चला तर मग रजिस्ट्रेशन तर झालं. आता लॉगिन केल्यावर आपण फॉर्मच्या पुढच्या भागाकडे वळूया, जिथे आपल्याला आपली वैयक्तिक माहिती आणि पत्त्याचं तपशील भरायचं आहे. या पानावर तुमचं नाव बरोबर आहे का ते तपासा. जन्मतारीख निवडा आणि मग तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता, पिनकोड, जिल्हा आणि तालुक्यासकट व्यवस्थित भरा. सगळं भरून झाल्यावर पुढे जाण्याआधी एकदा पुन्हा तपासा, कारण ही माहिती अचूक असणं खूप गरजेचं आहे. आता आपण फॉर्मच्या एका फार महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे आरक्षण आणि कोट्याचा तपशील. इथे माहिती भरताना विशेष काळजी घ्यायची आहे. चला बघूया यात काय काय आहेत. इथे तुम्हाला विशेष आरक्षणाचे काही प्रवर्ग दिसतील, जसं की दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, खेळाडू किंवा अनाथ. ही पूर्ण यादी नीट वाचा. जर तुम्ही यापैकी कुठल्याही प्रवर्गात येत असाल आणि हे महत्त्वाचं आहे, तुमच्याकडे त्याचं वैध प्रमाणपत्र असेल तरच त्यासमोर येस निवडा, नाहीतर नो सिलेक्ट करा. आता हा एक प्रश्न आहे ज्यात अनेकांचा गोंधळ उडतो. इन हाऊस कोटा याचा अर्थ एकदम सोपा आहे. तुमची 10वी ज्या शाळेत किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये झाली त्याच ठिकाणी तुम्हाला 11वीसाठी प्रवेश घ्यायचा आहे का? जर उत्तर हो असेल तर यस निवडा. जर दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर नो निवडा. अगदी सरळ आहे. वाव, आपण जवळपास फॉर्मच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता फक्त आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आहेत. कागदपत्रांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 10वीची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे LC हे तुम्ही नंतरही अपलोड करू शकता. पण हमीपत्र म्हणजे अंडरटेकिंग फॉर्म हे आत्ताच अपलोड करणं सगळ्यांसाठी अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही. तर मग हे हमीपत्र भरायचं कसं? खूप सोपं आहे. आधी वेबसाईटवरून हा फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्या. त्यावर तुमचं ॲप्लिकेशन आयडी, नाव आणि प्रवर्ग लिहा. मग तुम्ही कोणती कागदपत्र आत्ता देणार आहात आणि कोणती नंतर त्यावर टिक करा. आणि शेवटी विद्यार्थी आणि पालक दोघांनीही सही करायची आहे. मग याचा एक फोटो काढून किंवा स्कॅन करून अपलोड करायचं. बस. आणि आता आपण आलो आहोत भाग 1च्या शेवटच्या कृतीकडे,
ती म्हणजे फी पेमेंट करणं. आणि यानंतर पुढे काय करायचं हेही समजून घेऊ. एक सल्ला आहे की फी भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. पुढे सर्व्हरवर खूप लोड येतो. त्यामुळे QR कोड वापरून म्हणजे गुगल पे किंवा फोनपेने आत्ताच ऑनलाईन पेमेंट करून टाका. म्हणजे तुमचा भाग 1चा अर्ज सबमिट होऊन जाईल. आणि अभिनंदन, यासोबतच आपल्या ॲडमिशन फॉर्मचा भाग 1 यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. एक काम नक्की करा, तुमच्या पूर्ण भरलेल्या अर्जाची आणि पेमेंटच्या पावतीची एक प्रिंटआउट काढून किंवा PDF सेव्ह करून ठेवा. पुढे कामी येईल. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुमचा फॉर्मचा भाग 1 आत्ता फक्त सेव्ह झाला आहे, तो लॉक झालेला नाही. जेव्हा 10वीचा निकाल लागेल त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म लॉक करावा लागेल. आणि एकदा फॉर्म लॉक झाला की मगच तुम्हाला भाग 2 भरता येणार आहे. ही स्टेप विसरू नका. तर भाग 1 यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आता भाग 2 कसा भरायचा, त्यात काय काय माहिती असेल यावर आपण लवकरच एक नवीन माहिती सत्र घेऊन येऊ. तोपर्यंत सगळ्या अपडेट्ससाठी लक्ष ठेवून रहा.